शिराळा तालुक्यातील आरळा इनामवाडी जाणारा 2 किलोमीटरचा रस्ता धोकादायक बनल्यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त करण्यात येते। शिराळा तालुक्यातील आरळा इनामवाडी रस्ता गेल्या 5 वर्षांपासून अरुंद व उखडलेल्या अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी पसरली आहे। इनामवाडी 300 लोकवस्तींची वाडी असून या वाडीचा आरळा गावशी दळणवळण करण्यासाठी याच रस्त्यांवरून नेहमी वर्दळ सुरू असते। परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकी चारचाकी वाहनांना हा रस्ता धोक्याचा ठरतोय। याच रस्त्यावरून उसाची वाहनं खताच्या ट्रॅक्टरची नेहमी वर्दळ सुरू असते। ऐन पावसाळ्यात पूरस्थितीच्या कालावधीमध्ये हा रस्ता 15 दिवस पाण्याखाली जातो। त्यामुळे इनामवाडी आरळ्याचा संपर्क प्रत्येक वर्षी तुटत असतो। या रस्त्याचं काम गेल्या 4 वर्षांपासून मुर्मीकरणाचं काम झालंय, परंतु डांबरीकरण अद्याप झालेलं नाही। या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी तसेच रुग्णांना ये-जा करावी लागते। मात्र ही ये-जा करणं अडचणीचं बनत चाललंय। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती चौगुले म्हणाले की रस्त्याला चारचाकी वाहन आल्यानंतर दुचाकी वाहनधारकांना साईड द्यावी लागते। पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी आल्यानं 15 दिवस रस्ता बंद असतो। या रस्त्याची गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। यावेळी पैलवान संदीप चव्हाण, भीमराव पाटील, रामचंद्र पाटील, निवृत्ती पाटील उपस्थित होते। 3 वर्ष झाली त्याचा दुरुस्ती व्हावी या रस्त्याची सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे। तरी पण राजकारणी काही राजकीय बाबीमुळे हा रस्ता चांगला होण्यापासून वंचित राहिलेला आहे। तरी ह्या रस्त्याची लवकरात लवकर काहीतरी काळजी घ्यावी, दुरुस्तीची काळजी घ्यावी ही ग्रामस्थांची इच्छा आहे आणि गैरसोय दूर करावी ग्रामस्थांची ही सुद्धा माझी वैयक्तिक इच्छा आहे। जी एवढी गैरसोय होत्या, वाहनं बिनं याची म्हटली तरी येऊ शकत नाहीत। रस्त्याला साईड द्यायला दुचाकीला 4 व्हीलर आली तर 2 व्हीलरला जायला जागा नसते, अशी दुरावस्था झालेली आहे। आणि पावसाळी तर मला वाटतं 15 दिवस तरी पाण्याच्या ह्याच्यामुळं पाणी आल्यामुळं रस्ता बंद राहिलेला असतो।